पेरू तूच खोडून देतो का? हा आता हा पेरू कुठं चालला? हा पेरू सापुतारा. भूषण देवदास गायकवाड यांचा प्लॉट आहे आणि त्यांचा आत्याचा मुलगा आहे. सर्व काम मीच बघतो इथलं आणि याची लागवड आम्ही 18 मे 2025 रोजी केली होती. आणि हा माल लागवड केल्यानंतर त्यांना फुलकळी लगेच चालू झाली. ती फुलकळी आम्ही 3 महिन्यात काढत राहिलो. ते फळ घेतलं, बार धरला नाही आणि 3-4 महिन्याने आम्ही बार धरला. तशा पतून पेरू स्टार्ट आहे. आतापर्यंत चालूच आहे पेरू. 6 महिने झाले पेरू चालले. आतापर्यंत जवळ आसपास 13-14 टन माल गेलेला आहे आतापर्यंत. आणि आम्ही हा माल आहे मार्केटिंग सापुताराला करतो. हात विक्रीवाले येतात, मार्केटिंग सापुताराला चालू आहे. ते 50-60 अशा दरांनी घेऊन जातात. 50-60 रुपये किलो अशा दरांप्रमाणे घेऊन जातात पेरू. आपण बघू शकतो. रोजगारांना आम्ही या फॉर्म लावण्यासाठी मजूर लोक लागतात. जवळजवळ आमच्याकडून मजुरांना 15-16 मजूर आमच्याकडे डेली कामाला असतात. ते मजूर पुरण्यासाठी वगैरे आणि फॉर्म लावण्यासाठी आम्ही मजूर लोकांना डेली आमच्याकडे मजूर 10 ते 15 मजूर असतात. व्यापारी सापुताऱ्याचे दिंडोरीकडचे जे रस्त्यावर घेऊन बसतात ते हात विक्री वगैरे सगळे इथून गेले जातो. ते ही तायवान पिंक गुलाबी. हां गुलाबी कलर येतो मध्ये. खायला पण चविष्ट आहे, मस्त. लोक दरवेळेस शिक्षक लोक वगैरे चावसाळ शिकवायला जातात. सर्व नोकरदार लोक इथून पेरू घेऊन जातात. रामाभाई मनशियाभाई वाघमारे, मैं या 1 साल से आता हूँ पेरू लेने के लिए। ये 60 रुपये केजी देते हैं। अच्छा है, हाँ एकदम अच्छा है। तो अच्छा पेरू लेके जाता है और अच्छा क्वालिटी भी अच्छा है, बराबर। यहाँ से हम लोग को 40 किलोमीटर जितना है और ये नज़दीक है, इसलिए हम लोग यहाँ पे आते हैं। भरपूर आहे. हां हा पेरू लय मस्त आहे, चांगला माल आहे, खायला चांगला आहे. का? हो हां हो